हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे इझी रेसिपीमध्ये। तर आज आपण गावरान पद्धतीने चिकन रस्सा बनवणार आहोत। तर सर्वप्रथम मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे 4 ते 5 पाण्याने। मी विनेगर मीठ टाकून ही चिकन स्वच्छ धुतलं आहे। त्याने काय होतं, चिकनचा उग्रवास हा निघून जातो पूर्णपणे। त्यानंतर मी पातेल्यामध्ये तेल टाकले। तेल तापल्यानंतर त्यात जिरं, मोहरी, कांदा, लसूण टाकले। ते चांगलं परतलं की लगेचच त्यात मी हळद टाकली। हळद परतली की त्यात मी चिकन टाकले जे आपण धुवून ठेवलं होतं। चिकनला चांगलं मिक्स करायचं। त्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर आपण कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्यात गरम पाणी टाकूयात। गरम पाणी टाकलं की ते 10 ते 15 मिनिट झाकून चांगलं शिजू द्यायचं आहे। चिकन शिजतंय तोपर्यंत आपण चिकनला लागणारा जो मसाला आहे तो मसाला तयार करून घेऊयात। वाटण्यासाठी मी 3 कांदे, खोबरं, लसूण, कोथिंबीर घेतली आहे। कांदा, खोबरं मी हुबा कापून चांगलं भाजून घेतलं आहे। भाजल्यानंतर मी हे सर्व दळून घेतलं आहे। दळल्यानंतर मी त्याच पातेल्यात तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर तेल तापलं की लगेचच त्यात घरगुती काळा मसाला, लाल मसाला टाकला आहे। ते चांगलं परतवलं की त्यात मी दळलेला मसाला टाकला। मसाला चांगला तेल सुटूसपर्यंत परतू द्यायचं। मसाला परतलं की त्यात आपण चिकन टाकूयात। चिकन टाकलं की लागेल तेवढं आपण पाणी वाढवायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि 5 मिनिट चांगलं रस्सा शिजू द्यायचा। आपला चिकन गावरान पद्धतीने चिकन रस्सा हा तयार आहे। या खायला।